to longevity. Please continue clapping. मारियो सिक्वेराचो रोड मॅप टू लॉन्जिटिविटी ह्या बुकाचें उक्तावण आज आमी खूब बऱ्या दिसा करता. हांव दोन गजाली विचारतलो. एक म्हणजे आमी जशें म्हटलें की लॉंग लायफ 100 years कोणा कोणाक जाय तितक्यांनी हात वयर करा. दोन गजाली आमकां पयलीं करच्यो पडटल्यो. एक म्हणजे आमकां मारियो सिक्वेराचे बूक आजूच विकत घेवचे पडटले, ते वाचचे पडटले अँड देन वी वॉन्ट टू प्रॅक्टीस इट. नॉट बाबा एलेक्स तू घेतला आनी बेश्टे वाचतलो म्हणटा तितकें जावचें ना. आय रीड म्हणटा तो फक्त. यू वॉन्ट टू प्रॅक्टीस दीस बुक, अदरवायज इट इज नॉट पॉसिबल. जस्ट टू रीड कोणी वाचतलो आनी पिसळटलो ते कित्याक ताची गरज ना. बरोबर मारियो? यू वॉन्ट टू प्रॅक्टीस इट, देन ओन्ली इट इज पॉसिबल, अदरवायज नॉट. ताच्या खातीर म्हाजी सगळ्या जाणांक म्हणजे ताणी आय एम व्हेरी कॉंग्रॅच्युलेटिंग फॉर द मारियो सिक्वेरा फॉर दी स्पेशली बूक आनी ताणें स्टोरी सांगली ताच्या बद्दल की जेंका जेंका आमकां लॉंग लायफ जगपाचें आसा पळय न्ही आनी इट इज पॉसिबल तितक्या जाणांनी खरें म्हणजे बूक वाचचें पडटलें, प्रॅक्टीस करचें पडटलें. आनी नेक्स्ट आज म्हणजे दीस इज योगायोग खरें म्हटल्यार आज 21st of June इंटरनॅशनल योगा डे. ऑन द सेम डे वी आर इनॉग्रेटिंग हीज बुक. सो वन्स अगेन इट इज अन कोइन्सिडन्स. खरें म्हणजे तेणी डेट खंयचीय दी म्हटलेली आनी हांवें ताका दिसता 21st दिली. इट इज 21st of June. ओके. आनी ह्या दिसा आयज आमी ह्या बुकाचें इनॉग्रेशन करता आनी त्या खातीरच हांव म्हजे बरोबर बाबा एलेक्स सिक्वेरा आसा, ऑथर मिस्टर रे चौधरी सॉरी आमचे बरोबर आसात. बाकीचे सगळे एमिनंट गोंयकार हांगासर हजर आसात. हांव परत एकदां गोंयकारांच्या वतीन ताका खूब खूब ताचें अभिनंदन करता आनी एक 2-3 गजाली सांगता. हांव 18 जुना दिसा लिबिया लोबो सरदेसाय फ्रिडम फायटर्स तिका मेळ्ळो. आमच्या पणजेंत मेन चर्च स्क्वेरा कडेन ती रावता. शी इज 100 year क्रॉस. तिणें 100वा बर्थडे आपलो रिसेंटली मनयलो. ताका बरी पब्लिसिटी बाय टायम्स ऑफ इंडिया आनी बाकी सगळ्यांनी दिल्लें. म्हणून हांवूय केन्ना लिबिया लोबो सरदेसाक मेळूंक नाशिल्लो. बींग अ चीफ मिनिस्टर इट इज माय ड्युटी खरें म्हणल्यार म्हाज्याय लक्षांत नाशिल्लें. जे दिसा टायम्स ऑफ इंडियान सगळें हाडल्या उपरांत हांवें ठरयलें की तिका शी द फ्रिडम फायटर्स कॅसल लॉक हांगासर रावन म्हणजे जवळपास 6 years रेडिओ गोंयकारा खातीर चलोवपी. मिस्टर सरदेसाय हांकां पद्मश्री अवॉर्ड फावो जाल्लो, बाकी सगळे हांव मुद्दामून मेळोंक गेलो. शी इज व्हेरी मच हेल्दी आनी तिणी शी हॅज गिवन व्हेरी मच सजेशन्स. म्हणजे सिटीचेर दिली, स्टेटीचेर दिली आनी हेल्थाचेरूय दिली. म्हणजे 100 वर्सांचेर जर एकटे इतके हेल्दी आसूं शकता आसत जाल्यार आमी कित्याक बाकीचे आसूं शकना. म्हाका दिसता विचार करपा सारकी वेळ आसा. ताणें तें म्हटलें की आमकां लॉंग लायफ आनी वीच इज अगेन द हेल्दी लायफ. लॉंग लायफ जगलेंच म्हणून जावचें ना. लॉंग लायफ खूब जाण जगूं शकतले, बट जर ते हेल्दी नासत जाल्यार ताजो कांयच उपयोग ना. मागीर ते नासलेले बरें. इट इज अ पेनफूल जर लायफ आसत जाल्यार ते नासलेले बरें जाका आमी म्हणटा पळय. त्या खातीर एट द एज ऑफ म्हणजे 80s ऑल्सो यू लूक लायक अ 40. देन इट इज एन जाल्यारूच ते लायफ आमी एन्जॉय करपाक शकतले. आनी ताज्या खातीर कितें करपाक जाय. इफ वी स्टार्ट प्रॅक्टिसींग at the age of 60 also, if we start practicing and when you become the 80 you look like a 60 जाल्यारूच ते पॉसिबल आसा. ताका लागून इट इज आमी म्हणटा पळय न्ही, इट इज प्रॅक्टिसींग. इट इज नॉट जस्ट तें जातलें किंवा तें करूं येता अशें जावंक शकना. इट इज डिपेंड्स अपॉन वॉट यू ईट आनी वॉट यू डू. ह्या दोन गजालीचेर आमी सातत्यान बरें खातले, बरें मारतले आनी म्हणटले मागीर पळोवया अशें जावचें ना. तशें जाल्यार दोनूय गोश्टीचेर कंट्रोल जाय पडटलो, खावपाचेर आनी मारपाचेरूय बी. आनी त्याच बरोबर आमी डे टू डे ज्या पद्दतीन प्रॅक्टीस करतले
ताजेर इट इज पॉसिबल आसा. एंड अगेन इट इज अ फिजिकल एंड मेंटल फिटनेस. बरेचशे फावटी आमी फिजिकल फिटनेसाचेर आमी स्ट्रेस दिता. फिजिकल फिटनेस मेंटेन करपा खातीर खुबश्यो गजाली करता. बट इज इट वी आर डुईंग समथींग फॉर द मेंटल फिटनेस काय कितें? मेंटल फिटनेसूय तितकीच खूब इम्पॉर्टंट आसा. इफ द मेंटल फिटनेस जर उरली ना जाल्यार तुजो हायपरटेन्शन कंट्रोल जावपाक शकचें ना, तुजी डायबिटीकूय कंट्रोल जावपाक शकचें ना. Instead of your diabetic control करपाक you are totally controlling your diet, but you can't control your sugar. आमी म्हणटा डायट आपलो फुल्ली कंट्रोल आसा म्हणटा तो, बट आपली शुगरूच कंट्रोल जायना. इट इज अ स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीज. आतां बऱ्याचशा जाणांक स्ट्रेस इंड्यूस्ड डायबिटीज चड जावपाक लागलेली आसा. स्ट्रेस इंड्यूस्ड हायपरटेन्शन चड जावपाक लागलेलें आसा. म्हणजे एट द एज ऑफ 30 to 40 ह्या एज ग्रुपात जर आमी म्हणटा की हार्ट अटॅक येवपाक लागले किंवा 30 to 40 ह्या तर एजीत आमकां डायबिटीज जावपाक लागली जाल्यार आमी फुडें कितें करपाचें? कारण तेणें एक गजाल मुद्दामून आनी बरी जी सांगली पयली तेजेर हांव आजून एक स्ट्रेस करता. आमकां खबर आसा की आपल्याक डायबिटीज जातलीच म्हणून, आनी तरी सुद्दां आमी तेजेर कांयच म्हणजे आमी स्टॉप करपा खातीर कांयच करिना, आमी कंट्रोल करपा खातीर कांयच करिना. If my parents is diabetic, 100% after crossing the 40, I become the diabetes. हे आपल्याक खबर आसा. बट ते जर कंट्रोल करपाक केले जाल्यार इट इज इन माय हँड. प्रत्येकाच्या हातात आसा की बाबा ना म्हाजे पेरंट्स जरी डायबिटीक असले, जिनेटिकली म्हाका डायबिटीक येवपाचीच आसा, बट ती आपूण इन लॉंग रन इट वील कम आफ्टर माय 60, आफ्टर माय 70s. तो कंट्रोल जो आसा पळय हो कंट्रोल आपूण घेवचो पडटलो जाल्यार इट इज पॉसिबल आसा. अगेन डायबिटीक जाल्या उपरांत प्रत्येकाक डॉक्टर एक्सप्लेन करता तुजी शुगर जर वाडली, तुजी किडनी फेल्युअर जातली, तुका डायबिटीक रेटायनोपॅथी जातली. यू कंट्रोल युअर शुगर फ्रॉम द डे वन. डॉक्टर सांगता यू टेक युअर टॅबलेट्स, यू कंट्रोल युअर डायट. बट हाऊ मेनी पेशंट्स, हाऊ मेनी पीपल आर डुईंग दीस? नो वन. आमी पळयता की डेली एक तरी पेशंट जो आसा पळय इट्स शिफ्टिंग फॉर द डायलिसीस. एकटो तरी डायबिटीक जाल्लो मनीस एक दिसांतल्यान एकटो हो एकदा डायबिटीक एक किंवा दोन हे जायत आसा. ज्या पद्दतीची डायलिसीस सेंटर्स गोंयांत वाडपाक लागला म्हणजे हांव म्हणटा भंय दिसपाक लागला. हांव भिवपाचें ना म्हणटालो, बट भंय दिसपाक लागला. इट्स व्हेरी मच वरी फॉर गोंयकारां खातीर. कारण आज पुराय 12 तालुक्यांनी वी हॅविंग that dialysis center and which is full. म्हणटा नंबर लागना तो बींग अ चीफ मिनिस्टर बींग अ मिनिस्टर सगळे जाण येता म्हाजो मातसो नंबर लाय म्हणटा तो त्या हेतून. अरे नंबर लावच्या पयलीं इतके डायलिसीस सेंटर जस्ट सी म्हणजे 20 वर्सां पयलीं कितली डायलिसीस सेंटर आशिल्ली गोंयांत? हार्डली वन. गोवा मेडिकल कॉलेजीन एक डायलिसीस सेंटर चलतालें 20 ते 25 वर्सां पयलीं. ताज्या उपरांत आमी 2 डिस्ट्रिक्ट लेवलाचेर 2 सुरवात केली. आतां म्हाका दिसता प्रत्येक जाण म्हणजे 12 आमचे तालुका प्लेसीस वी हॅव बिसायड्स दॅट इन द प्रायवेट सेक्टर्स देर ऑल्सो. हे त्या खातीर जे ऑलमोस्ट तशें पळय वचत जाल्यार ग्लोबली जर पळयत जाल्यार इंडिया इज द कॅपिटल ऑफ डायबिटीज. ऑल पीपल आर डंपिंग द डायबिटीक मेडिसीन टू द इंडिया. हायेस्ट पेशंट जर खंय असेल जाल्यार ते इंडियेंत आसा. आमी म्हाका दिसता ताका लागूनच हांव तें म्हणटा की आतां डायबिटीक रेटिनोपॅथी वाडपाक लागलेलें आसा. हायपरटेन्शन परत आसा, स्ट्रोक खूब मोठ्या प्रमाणात वाडपाक लागलेले आसा. पॅरालायसीस वन सायडेड जावपाक लागलेले आसा. मेनी थिंग म्हणजे आमी जाका म्हणटा की इज अ नॉन कम्युनिकेबल डिजिजीस. दीस डिजिजीस जे आसा पळय हे डिजिजीस जे आमी रुटीन आमचे डायट आनी एक्सरसायज फॉलो न केल्ल्या कारणान हे ताणें जे सांगलें की 200 वर्सां सुद्दां जगू शकता. इट इज पॉसिबल. आमचे ग्लोबल जनरेशन जर काडून पळयत जाल्यार लोक 100 वर्सां 110 वर्सांय बी 110 वर्सां पर्यंत हेल्दी लायफ गोंयांतूय बी जगलेले आसा. कितलेशेच लोक आसा आमचे. आनी ओल्डर पीपल जो यूज टू वर्क आजूय बी खूब हेल्दी लोकांक आमकां पळोवपाक मेळटा. म्हणजे इंटिरियर ऑफ द सत्तरी, इंटिरियर ऑफ द सांगें, केपें, काणकोण आज जर आमी वचत जाल्यार तितके हेल्दी लोक आयजूय आसा आयच्या घडीक सुद्दां. बिकॉज ते आमी ताका म्हणटा म्हणजे कितें खाता तेजेर डिपेंड आसा. ताका लागून आमी आज सगळे हायब्रीड खावपाक लागलेले आसा.
हे खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळे हांव तितून इन डिटेलान वचना, बट ॲटलिस्ट आमची काळजी फक्त आमीच घेवंक शकता, जे दुसरो घेवंक शकना. एक दीस श्रीनिवास बाबा बसला तरी म्हाका सांगलें की फॉर द बिझनेस आय कॅन अपॉइंट सो मेनी पीपल, दे कॅन वर्क फॉर मी म्हणपालो, बट नो वन कॅन डू द एक्सरसाइज फॉर मी, दॅट आय वॉन्ट टू डू ओनली. आपलो एक्सरसाइज म्हाकाच करपाक जाय म्हणपालो, आपलो बिझनेस करपाक जाय कितें आपलो काम करप. खूब जाणांक इट इज ट्रू, खूब जाणांक अपॉइंट करूं शकता, दे वर्क फॉर मी, दे अर्न द मनी, बट ते एक्सरसाइज करून हांव अर्न करतलो लायफ, इट इज नॉट पॉसिबल. ते मात म्हाकाच करचें पडटा म्हणटा, दॅट आय एम नॉट म्हणटा. एक वर दिसाक रेग्युलरली स्पेंडींग ऑन इज हेल्थ, दॅट इज गुड, आनी दॅट मीन्स द सेम थिंग, जे हेल्थ इज वेल्थ तशें पळोवंक वचत जाल्यार. आनी ताज्या खातीर बरेचशे फावटी आमी वेल्थ मेळोवपा खातीर हेल्थ आमी कामाक लायता. म्हाका दिसता हेल्थ फर्स्ट एंड देन वेल्थ हाजो जर विचार केलो जाल्यारूच आमी हेल्दी उरपाक शकतले. त्या खातीर आयच्या मारिओ सिक्वेरा रोड मॅप टू लॉन्जिटिविटी हे बूक इनॉग्रेट करता आसतना म्हाका एक खूब खोस भोगता. ही डीड द रिसर्च, वगीच बरोवंक ना, तेणी वेगवेगळे रिसर्च करून रेफरन्सीस घेवन ताणें तें बूक बरयलां आनी ताचो खूब उपयोग आमकां सगळ्यांक जावपाक शकता. म्हज्या समोर बशिल्ले सगळे इन द एज ग्रूप ऑफ तशें पळोवंक वचत जाल्यार 40 to 60 हेज्या मदीं सगळे जाण आसात. त्या फुडली आनीक 20 वर्सां कमी करपाक आमकां बूक उपयोगी ठरतलो. सो आय विल गो थ्रू एंड आय विल प्रॅक्टीस डेफिनेटली. हांव 80 जाल्या उपरांत सुद्दां 40 वचपाचो प्रयत्न करतलो विथ युअर बूक. वन्स अगेन हॅपी इंटरनॅशनल योगा डे. आयच्या दिसाच्योय सगळ्या जाणांक खूब खूब शुभेच्छा दिता. योगा जर आमी जगाचेर पावोवपाक शकता आनी भारत देश जर जगाक कितें